नमस्कार मंडळी, रेमाचा मित्वाचा आजचा म्हणजे 16 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आजचा रिव्ह्यू खूपच लेट म्हणजे 4:30 वाजता आला, त्यामुळे मी आत्ता रिव्ह्यू देते. काल आपण पाहिलेलं आहे की ईश्वरी आता अंजलीसाठी गिफ्ट घेऊन गाडीत येते आणि अर्णवला दाखवतात की सर बघा ना गिफ्ट कसं आहे म्हणून. आता अर्णव बराच वेळ तर ते गिफ्टकडे बघतो, पण त्याचा काही मूड नसतो ना ह्या सगळ्या राजेश प्रकरणावरून, त्यामुळे तो फक्त छान आहे असं म्हणतो आणि शांत बसतो. आता ईश्वरीच्या हे सगळं लक्षात येतं आणि ईश्वरीने खरंच खूपच सुंदर असा पाळणा आणलेला असतो अंजलीला गिफ्ट म्हणून देण्यासाठी. अर्णव फक्त छान आहे असं म्हणतो. ईश्वरी म्हणते सर एक सांगू, आज अंजली त्यांचं डोळा जेवण आहे, ते खूप एक्सायटेड असतील, खूप खुश असतील, तर तुम्ही ना प्लीज असा चेहरा घेऊन अंजली ताईंच्या समोर जाऊ नकात. अर्णव म्हणतो की याचंच तर जास्त मला वाईट वाटतंय आणि पुढे म्हणतो की ताईला हे सगळं काहीच माहिती नाही आहे आणि पुढे म्हणतो की किती इनोसंट आहे माझी ताई आणि तो राजेश तिचा नवरा. ईश्वरी म्हणते जाऊ दे ना सर, हे बघा तुम्ही नका बरं या सगळ्याकडे लक्ष देऊ, हे सगळं न देणं आजच्या दिवशी तरी सोडून द्या सर प्लीज. आणि पुढे म्हणते की तुम्हाला भाऊ म्हणून वाईट वाटणं साहजिक आहे, पण ठीक आहे. तर अर्णव म्हणतो की काय पण काय सांग ना पण काय. आता अर्णव म्हणतो की अजून काय, किती दिवस फसवणार आहे मी माझ्या बहिणीला आणि किती दिवस फसवणार आहे मी स्वतःला. आणि आता ईश्वरी म्हणते की सर तो राजेश किती शातीर दिमाग आहे तो आपल्याला माहितीच आहे ना. आणि पुढे म्हणते की त्यानं सगळे पुरावे नष्ट करून टाकलेले आहेत आणि अर्णवला ती खूप समजावत असते की सर पण देव आहे, देव बघतोय, त्यामुळे ना नक्की आपल्या म्हणण्याप्रमाणेच होणार. खजराना गणेश आहे ना, तो नक्की आपल्या नवसाला पावणारच असं ईश्वरी अर्णवला म्हणत असते. अर्णव काहीच बोलत नाही. आता ईश्वरी म्हणते सर प्लीज आता जरा स्माईल करा बरं, स्माईल केल्यावर तुम्ही जरा बरं दिसतात म्हणून. आता अर्णव अगदी बळण थोडंसं हसतो. आता ईश्वरी पण म्हणते की बढिया म्हणून. आणि आता हे दोघे जण घरी निघण्यासाठी जातात, म्हणजे गाडी स्टार्ट करून जातात. आणि आता आपण पाहतोय पुढचा सीन. आता आपण इकडे घरचा सीन पाहतोय. घरच्या सीनमध्ये आता सगळं डेकोरेशन वगैरे झालेलं असतं, कार्यक्रमाची तयारी करायची असते. आजी म्हणत असतात अंजू बाळा आणखीन तू किती वाट बघणार आहे त्या दोघांची, ओटी भरण्याचा कार्यक्रम करायला पाहिजे आता. अंजली म्हणत असते आजी अगं थोडा वेळ थांब ना, माझं डोळा जेवण आणि चिंटू ईश्वरी इथे नाही येत म्हणल्यानंतर माझं मन तर होईल का गं डोळा जेवण करण्याचं. आजी म्हणतात हो गं मला माहिती आहे, पण तो आला ना की त्याला चांगलंच रागव, कान धरतेचा, पण आता आपल्याला आणखीन वेळ थांबून चालणार नाही गं असं आजी म्हणत असतात. आता पुढे बघा आजी म्हणतात की अगं आपले पाहुणे केव्हाचे खोळंबलेत ना आणि मुहूर्त पण टाळता येणार नाही, त्यामुळे आपल्याला आता ओटी भरण्याचा कार्यक्रम हा करावाच लागेल. आता असं म्हणल्यानंतर इतक्याच अर्णव येतो ना आणि म्हणतो की बाळाचे मामा मामी मुहूर्त टळू देणार नाहीत आजी असं म्हणून. आता अर्णव आणि ईश्वरी आता पुढेच उभा राहतात नाही येऊन आणि आता लगेचच अंजलीच्या चेहऱ्यावरती खूप आनंद येतो. अरे चिंटू म्हणून ती लगी पळतच यायला लागते अर्णवकडे. आता सगळेजण म्हणत असतात हळूहळू. इतक्यातच अंजली चालत येते ना पुढे आणि आल्यानंतर लगे अर्णवच्या आणि ईश्वरीच्या मिठीच मारते आणि म्हणते की काय रे हे किती वेळ. अर्णव म्हणतो अरे कार्यक्रम सुरू होण्याच्या आत आलोत ना. तर अंजली म्हणते हो पण फारच वेळ लावलात बाबा तुम्ही, माझं बाळ जन्माला आलं ना, मी त्याच्याकडे सगळ्यात अगोदर त्याच्या मामाचीच कंप्लेंट करते की नाही बघ. अर्णव म्हणतो की त्याची गरजच पडणार नाही, कारण त्याचा मामा त्याला सोडून कुठेच जाणार नाही असं अर्णव म्हणत असतो. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असतो. आता आज डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असतो. राजेश बघा आज राजेश खूप मोठा डाव खेळणार आहे पुढे, त्यासाठी रिव्ह्यू प्लीज शेवटपर्यंत नक्की पहा. आता आजी म्हणतात चला आता तुम्ही दोघं जण फ्रेश होऊन या, छान आवरून या. आता ईश्वरी म्हणते हो आलोच आता म्हणून अंजली आणि आता अर्णव आणि ईश्वरी दोघे सुद्धा एकदम छान आणि मस्त असं रेडी होऊन आलेले दाखवलेले आहेत. आणि दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय की ईश्वरी आता हळदी कुंकू लावते आणि सगळ्यात पहिल्यांदा तर ईश्वरीच अंजलीची ओटी भरते. आता हा कार्यक्रम दाखवल्यानंतर इथे म्युझिक खूप दाखवलेलं आहे, कारण आता ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो ना म्हणून. तर ईश्वरी पहिल्यांदा साडी आणि नारळ वगैरे जे काय आहे तर ते आता अंजलीच्या ओटीमध्ये घालते आणि प्रॉपर तिची व्यवस्थित अशी ओटी भरताना दाखवलेली आहे. आता छान असं पहिल्यांदा खाना नारळ आणि नंतर तांदूळ वगैरे हे सगळं घालून ईश्वरी ओटी भरते. त्याच्यानंतर आपण पाहतो की एक एक करून सगळेजण आता अंजलीची ओटी भरतात आणि एकदम हॅपी आणि छान वातावरण दाखवलं. पण इतक्या छान वातावरणाला राजेश बघा पुढे खूप मोठं गालबोट लावणार आहे आणि आपण ते पाहणारच आहोत. ते यासाठी प्लीज रिव्ह्यू ना शेवटपर्यंत पाहत राहा. आता जे म्हणतात वल्लरी आता तू ओटी भरून घे बरं. आता वल्लरी येते ओटी भरण्यासाठी, वल्लरीसुद्धा ओटी भरते. सगळं छान वातावरण दाखवलेलं आहे. वल्लरी झाल्यानंतर तिथे त्यांचे पाहुणे म्हणून जे काही बायका आलेल्या असतात ना, तर त्या बायकासुद्धा एक एक करून सगळ्याजणी ओटी भरतात. प्रेक्षकांनो मी जर का दिलेलं तुम्हाला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सबस्क्रायबरची खूपच गरज आहे, त्यामुळे प्लीज मला सपोर्ट करा. आता आपण पाहतोय
एक एक करून सगळ्या बायका अंजलीची ओटी भरतात आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न होतो. आता आपण पुढे पाहतोय. आता सगळ्या बायकांनी ओटी भरल्यानंतर आजी म्हणतात चला आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करूयात. इतक्यात आजी म्हणतात हो हो मागून घे सगळं. आता ईश्वरी हाक मारते ना आणि त्या ताई म्हणून अर्णवला काही कळतच नाही. अर्णव म्हणतो की आजी काय आणायला पाठवलंय. तर आजी म्हणतात अरे अर्णव आता अंजलीला मुलगा होणार आहे की मुलगी आता हे आपण पाहणार आहोत. आता असं म्हणल्यानंतर आकाश सगळ्यांना कुतूहल वाटत असतं अरे हे काय असलं म्हणून. आता आकाश म्हणतो की पण आजी काही झालं तरी आपल्याला आनंदच होणार आहे ना. आजी म्हणतात हो रे पण ही केवळ एक डोहाळ जीवनातली गंमत असते बाकी काही नाही. आकाश म्हणतो हो इंटरेस्टिंग वाव असं आकाश म्हणत असतो. मामा तर इशाराने हो म्हणून सांगत असतात मानेनेच. इतक्यातच त्या अंजलीताई सगळं काही घेऊन येतात. आता बघा ईश्वरी अगदी अंजलीच्या समोरच बसते आणि एका ट्रेमध्ये 2 डिश असतात त्याच्यामध्ये एक पेढा आणि एक मिठाई ठेवलेली असते. ईश्वरी अंजलीला सांगते की ताई एका वाटीखाली पेढा आहे आणि एका वाटीखाली बर्फी आहे तर तुम्हाला ना जे हवं ना तर ते तुम्हाला ओळखायचं आहे. तुम्ही एक वाटी तुम्ही यातली उचला. जर का पेढा आला तर मुलगा होणार आणि जर का बर्फी आली तर मुलगी होणार. असं म्हणून तो ट्रे अंजलीच्या समोर धरते ईश्वरी. आता बघा आता अंजली ते चूज करण्यासाठी बराच वेळ लावते. इकडं आकाश म्हणत असतो की असं असतं अरे वा असं म्हणून आता आकाश सुद्धा इकडून इशाऱ्याने सांगत असतो अंजलीला. आता अंजली म्हणते बघू ना आता मला मुलगा होतोय की मुलगी असं म्हणत असते आणि ईश्वरी म्हणत असते मी सांगते ताई की तुम्हाला मुलगाच होणार म्हणून. आणि तो ट्रे तिने समोर झालेला असतो. आता अंजली सगळ्यांची मदत घेत असते हे घेऊ का ते घेऊ का. आकाश अर्णव सगळेजण तिला इशाराने सुचवत असतात ही वाटी उचल किंवा ती वाटी उचल म्हणून. आणि फायनली अंजली एक वाटी उचलते आणि वाटी उचलल्यानंतर सगळेजण खूप आनंदाने टाळ्या वाजवायला लागतात आणि खूप हसायला पण लागतात आणि म्हणजे आनंदाने हसत असतात हे सगळं. तर अंजलीने जे आहे तर ती पेढ्याची वाटी उचललेली असते. आता सगळं ईश्वरी तर एकदम मोठ्याने करून हसायला लागते ना कारण ईश्वरीलाच वाटत असते की पहिल्यांदा मुलगाच व्हायला हवा म्हणून. आता असं म्हणल्यानंतर सगळेजण अगदी अंजलीचं कौतुकच करत असतात म्हणून. ईश्वरी म्हणत असते बघा अंजलीताई मी सांगितलं होतं ना की पहिल्यांदा मुलगाच होणार म्हणून. मला माहिती होतं की तुम्हाला मुलगाच होणार म्हणून. आता अंजली म्हणते हो यांच्यासारखा मुलगाच होणार आहे मला हुशार आणि सगळ्यांची काळजी करणारा. असं अंजली जेव्हा सांगते तेव्हा मामा आकाश आणि ईश्वरी तिघांचं सुद्धा तोंडच पडतं. हां आता राजेश म्हणतो अंजली अगं उगाच माझं कौतुक करण्याची काही गरज नव्हती असं राजेश म्हणतो. आता ईश्वरी लगेच विषय बदलण्यासाठी म्हणते की चला ताई तुम्हाला ना आता हे सगळे गोड पदार्थ टेस्ट करायचे म्हणून. आता तिथे खूप सारे गोड पदार्थ ठेवलेले असतात. अंजली म्हणते बापरे एवढे सगळे गोड पदार्थ खायचे आहेत. वल्लरी म्हणते अरे बापरे काय तुझं डोहाळ जेवण नाही ना तर आज कसलाही विचार न करता मनसोक्त खायचे अगदी सगळं. ईश्वरी सुद्धा म्हणते हो मस्त एन्जॉय करा म्हणून. आता अंजली कळतच नाही एवढे पदार्थ खायचे. आता तिथे पेढा आणि त्यानंतर जिलेबी गुलाबजाम असे सगळे पदार्थ ठेवलेले असतात. आकाशसुद्धा इशारे करून सांगत असतो अंजलीला खा खा म्हणून आणि ईश्वरी एक एक पदार्थ अंजलीला भरवत असते. खूप छान मुवमेंट दाखवली ही खरं तर बाईच्या आयुष्यातली खरंच खूपच हॅप्पी आणि अगदी आठवणी आयुष्यभर राहतील अशी ही मुवमेंट असते. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. हां आता ईश्वरी एक एक पदार्थ अंजलीला खूप मायेने भरवत असते. सगळेजण अगदी कौतुकाने बघत असतात हे सगळं. पण राजेच्या मनामध्ये काही डाव वेगळाच चालू असतो. आता अंजली एक एक करून जिलेबी नंतर पेढा नंतर गुलाबजामुन बर्फी असे सगळे पदार्थ अंजलीला खाऊ घालते. इकडे राजेश मनातल्या मनात म्हणत असतो करा सगळे गोड पदार्थ एन्जॉय करा थोड्याच वेळात सगळ्यांचं तोंड कडू होणारच आहे असं राजेश म्हणत असतो. आणि कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला असतो. आणि आता आपण पाहतोय की सगळे पाहुण्यांना वगैरे आजी सोडायला बाहेरपर्यंत गेलेले असतात. आणि अंजली म्हणत असते काय सगळेजण कुठे होतात तुम्ही इतक्या वेळपर्यंत. आजी म्हणतात अगं सगळे पाहुणे आले होते पण त्यांना बाहेर सोडायला नको का तर त्यासाठी तर वेळ लागणारच ना. आता मामा म्हणतात चल आता बाहेरच्यांनी गिफ्ट देऊन झालेलं आहे आता घरच्यांकडून तुला गिफ्ट असं म्हणून मामा हसत असतात. आता बघा एक एक करून सगळेजण अंजलीला गिफ्ट देतात आणि सुरू होतो राजेचा तमाशा. सगळ्यात पहिल्यांदा आकाश म्हणतो की दी हे माझ्या आणि नम्रताकडून तुला गिफ्ट. अंजली लगेच त्याला चिडवायला लागते हां याच्या आणि नम्रताकडून गिफ्ट. आता आकाश म्हणतो काय होप की तुला आवडेल म्हणून. अंजली म्हणते नक्की आवडेल मला पण याची काय गरज होती रे असं अंजली म्हणत असते. आता आपण पाहतो की वल्लरी नेहमीप्रमाणे कानतोंड करते. मामा म्हणतात तू आहे ना जरा तुझ्या मामीकडून काही एक शिकलेली नाही आहेत. गिफ्ट्स मिळत असतील तर नाही म्हणू नये हो की नाही ग. तर वल्लरी लगेच वाकडं दाखवते ना हे की नाही गे करून आणि म्हणते बोला 4 चौघात मला टोमणा मारायची एक संधी सोडत नाही हा तुम्ही. मामा म्हणतात अगं गंमत केली ग. वल्लरी म्हणते सतत आपल्या गमती जमती सुरू असतात तुमच्या असं वल्लरी म्हणत असते. आता आपण पुढे पाहतो की मामा आता आणखीन एक गिफ्ट घेतात आणि मामा म्हणतात की आता तुला हे मामा मामीकडून
म्हणून गिफ्ट. म्हणून आता वल्लरी आणि मामा दोघंजण सुद्धा गिफ्ट देतात आणि म्हणतात की सावकाश उघड, हा नक्की आवडेल तुला म्हणून. आता अंजली थँक्यू म्हणत असते. आता पुढे आजी म्हणतात बरं आता बाळाच्या मामा मामीनी काय गिफ्ट आणलंय ते बघूया. तर अर्णव म्हणतो माझी ताई जशी क्यूट आणि इनोसंट आहे ना, आमचं गिफ्टसुद्धा तसंच क्यूट आणि इनोसंट आहे. ईश्वरी म्हणते हो बघा आवडतंय का ते. अंजली म्हणते तुम्ही दोघांनी आणलंय ना गिफ्ट, मग ते मला आवडणार नाही हे पॉसिबल आहे का ईश्वरी, असं अंजली म्हणते. आता लगेच अर्णव इशारा करतो की गिफ्ट दे म्हणून. ईश्वरी येते ना आणि गिफ्ट देण्यासाठी, तर ती पिशवी जी आहे तर ती अंजलीच्या हातात देते आणि म्हणते की हे घ्या, आणि म्हणते की ताई गिफ्ट उघडून बघा ना म्हणून. आता अंजली ते गिफ्ट उघडून बघते तर तिने खूप सुंदर असा छोटासा बाळकृष्णाचा पाळणा आणलेला असतो अंजलीला देण्यासाठी. अंजली ते उघडून लगेचच बघते आणि म्हणते वाव आहा किती सुंदर आहे हे गिफ्ट म्हणून, आणि सगळ्यांना दाखवते पहिल्यांदा. तर आजीसुद्धा म्हणतात खरंच छान छान. मामा म्हणतात मस्तच आहे, खूपच सुंदर गिफ्ट आणले म्हणून. आता याच्यानंतर आपण पाहतोय की वल्लरीला सुद्धा आवडतं हे गिफ्ट. आपण पाहतोय की अंजलीला ते गिफ्ट इतकं आवडते की अंजली पोटावरती हात ठेवते आणि बाळाशी बोलते आणि म्हणते काय आवडलं ना बाचीला गिफ्ट मामाने दिलेलं म्हणून. आता लगेचच सगळे हसायला लागतात. तर अर्णव म्हणतो एक्सक्यूज मी, हां बाच्याला आणि बाचीला म्हणून. लगेच ईश्वरी म्हणते की सर नाही हां बाच्यालाच, ताईंना मुलगाच होणार आहे म्हणून. आणि म्हणते की बघितलं ना वाटेखाली पेढा आला ते. अर्णव म्हणतो त्याचं काय, मग वाटेखाली पेढा येऊ दे नाही तर बर्फी येऊ दे, ताईला मुलगीच होणार आहे म्हणून. आणि आपण पाहतोय की ईश्वरी म्हणत असते मुलगा होणार, अर्णव म्हणत असतं मुलगी होणार. ईश्वरी म्हणते बाचाच होणार आहे, अर्णव म्हणतो बाचीच होणार आहे. ईश्वरी म्हणते सर असं काय बोलताय सर, मला भाचा होय भाचाच होणार आहे. अर्णव म्हणतो मी नाही मानत. आजी म्हणतात झालं बाई यांचं सुरी पुन्हा वादावादी म्हणून. आता अंजली म्हणते मामा मामी होणार आहात आता तुम्ही असं भांडू नका रे, असं म्हणल्यानंतर हे दोघेजण हे गप्प बसतात. हां आजी म्हणतात खरंच कठीण आहे बाई अगदी यांचं, आणि हे दोघंजण हे गप्प बसतात सगळेजण. अर्णव आणि ईश्वरीवरती हसत असतात. आता पुढे बघा, हां पुढे आजी म्हणतात की बरं जावाई बापू बाळाच्या बाबांनी काय गिफ्ट आणलंय ते तरी आम्हाला कळू देत म्हणून. तर लगेचच राजेश म्हणतो की बाळाचं भविष्य आणलंय आजी, त्याबद्दल शंका आहे ना, असं म्हणल्यानंतर सगळेजण शांतच बसतात ना, एकदम मूड चेंज होतो, सगळेजण जरा सिरियसच होतात कारण हा असं काय बोलतोय की. आता अर्णव ईश्वरी मामा मी सगळे एकमेकांकडे बघायला लागतात. मामा म्हणतात जावाई बापू तुमच्या या बोलण्याचा नेमका काय अर्थ काढायचा आम्ही. राजेश म्हणतो तोच अर्थ काढायचा जो निघतोय मामा, असं. आता अंजली सुद्धा म्हणते की म्हणजे अहो काय बोलताय तुम्ही. आता असं म्हणल्यानंतर बघा हा राजेश याचा तमाशा सुरूच करतो. आजी म्हणतात की काय झालंय जावाई बापू, तुम्ही काही नाराज आहात का. राजेश म्हणतो नाही आजी नाराज वगैरे नाही आहे मी दुःखी आहे हो. आता असं म्हणल्यानंतर पुन्हा अंजली आणि सगळ्यांना काही कळत नाही. आता याचा नक्की प्लॅन तरी आहे काय म्हणून ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघत असतात. राजेश म्हणतो काय आहे ना की मी दुःखी आहे कारण माझंच फ्युचर सेफ नसेल तर मी माझ्या बाळाला काय आयुष्य देणार आहे सांगा ना आजी तुम्ही. आता असं म्हणलं तरीही कोणाला काही कळत नाही. ईश्वरी फक्त अर्णवकडे बघत असते, वल्लरीला ही काही समजत नाही नक्की हा काय गोंधळ आहे म्हणून. आता बघा हां राजेश लगेचच मान काय वळवतो आणि लगेचच त्याचा खरा रंग काय दाखवतो आणि मुद्दाम म्हणजे जेणेकरून सगळ्यांचं अटेन्शन मिळवण्यासाठी लगेच तोंड फिरून साईडला जाऊन उभा राहतो. आता अंजली त्याच्याकडे येते आणि म्हणते की अहो तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करताय ते मला कळत नाही आहे. तर राजेश म्हणतो अंजली तू ना खूप भोळी आहेस आणि तुझ्या या स्वभावाचा तुझा फायदा घेतात तुझ्या जवळची काही माणसं म्हणून. आता असं राजेश म्हणल्यानंतर सगळ्यांना कळतं ना हा घरच्यांबद्दलच बोलतोय म्हणून, पण कुणी काही बोलत नाही, गप्प बसतात सगळे. वल्लरी म्हणते की जावाई बापू तुम्हाला नेमकं काय सुचवायचं आहे म्हणून. आता असं म्हणल्यानंतर बघा हां राजेश म्हणतो आणि पुढे म्हणते की नक्की तुम्हाला काय सुचवायचं आहे. आज गिफ्टचा विषय निघाला आणि हा काय विषय निघाला. राजेश म्हणतो आज मी गिफ्टच देणार आहे माझ्या निरागस बायकोला म्हणून. आणि म्हणतो की अंजली आता तरी तुझे डोळे उघडावेत म्हणून मी उघडं पाडणार आहे तुझ्या जवळच्या काही लोकांना. अंजलीला अजूनही कळत नाही अरे बापरे उघडं पाडणारे जवळच्या लोकांना म्हणजे काय असेल म्हणून. आणि आता असं तो बोलल्यानंतर आपण बघतोय की पुढे राजेश म्हणतो की नात्याच्या नावावरती तुला इतके वर्ष कसं फसवलं गेले ना, तर हे सगळं तुला कळायलाच हवं आहे अंजली म्हणते अहो कोणाबद्दल बोलताय तुम्ही. तर राकेश म्हणतो तुझ्या लाडक्या भावाबद्दल बोलतोय मी. अंजली लगेच अर्णवकडे बघते आणि म्हणते की चिंटूबद्दल बोलताय तुम्ही. तर राकेश म्हणतो हो. आजी सुद्धा म्हणतात का रे चिंटूने आता काय केलं असेल म्हणून सगळेजण अर्णवकडे बघायला लागतात. आता राजेश पुढे म्हणतो की काळजी घेणारा प्रेमळ भाऊ हा फक्त खोटा चेहरा आहे त्याचा आणि हे सगळं ना तुला दिसेल अंजली.
आजी म्हणतात जावाई बापू अहो तुम्ही काय बोलता हे. तर राजेश म्हणतो नाही नाही आजी मी आता फार काही बोलणारच नाही, म्हणजे मी काय म्हणतोय ना ते पटेल तुम्हा सगळ्यांना. म्हणून खिशातून मोबाईल काढतो आणि त्याच्यामध्ये ते रेकॉर्डिंग दाखवतो आणि अंजलीच्या हातात मोबाईल देऊन म्हणतो की अंजली हे बघ बघ हे रेकॉर्डिंग म्हणून. तर त्यात काय असतं माहिती आहे, तर आता अर्णव आणि ईश्वरीने ते शलाकाच्या मामा मामींना जे विचारलेलं असतं ना राजेचा फोटो दाखवून की हा माणूसच हा माणूसच शलाकाचा नवरा आहे ना. आणि ईश्वरी म्हणाली असते की याच माणसाशी झालं होतं का शलाकाताईंशी लग्न. तुमच्या एका उत्तरामुळे आपण शलाकाताईंच्या खुन्यापर्यंत पोहोचू शकतो, तर प्लीज सांगा. आता हे सगळा व्हिडिओ आता अंजली बघते ना आणि आता राजेश आणि अर्णव एकमेकांकडे बघत असतात आणि तिथं स्पष्ट दिसत असतं की अर्णव ईश्वरी शलाकाच्या मामा मामींकडे गावाकडे गेले आहेत म्हणून. आता हा पुरावा बघितल्यानंतर तर सगळेजण गप्पच बसतात. आता राजेश अंजलीच्या हातातून मोबाईल घेतो आणि म्हणतो की खूप प्रश्न पडले असतील ना ग अंजली तुला, आपला नवरा आपल्या जीवावरती का बरोबर उठलाय असं वाटलं असेल ना ग तुला. आता असं म्हणल्यानंतर सगळेजण गप्पच बसतात आणि राजेश बघा हां अगदी थांबून थांबून याचे डायलॉग दाखवलेले आहेत, एकदम डिरेक्टली याचे डायलॉग नाही आहेत. आता पुढे राजेश म्हणत असतो की अंजली विचार ना तुझ्या लाडक्या भावाला विचार ना की काल तो कुठे गेला होता म्हणून. आता अंजली म्हणते की अहो पण आजी तर म्हणाली की त्याच्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला होता तिकडे गेलाय तो म्हणून. आणि अंजली अर्णवकडे बघत असते. आता राजेश म्हणतो की नाही अंजली मला फाशी कशी होईल ना याची व्यवस्था करायला गेला होता हा अर्णव शलाका पाटीलच्या गावी म्हणून. आता हे वाक्य ऐकल्यानंतर तर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा तर रंगच उडतो ना की असं डायरेक्टच आता राजेशने आरोप केलेला असतो. मामा तर आकरूनच बघतात. तर मामाला याची थोडी कल्पना असते, पण आता पुढे अंजली म्हणते की शलाका पाटील म्हणजे ईश्वरीची ऑफिसमधली मैत्रीण ना जिचा आता खून झालाय तो. राजेश म्हणतो हो तीच, तिचा खून मी केलाय हा अर्णवला सिद्ध करायचं आहे. आता अंजली लगेच अर्णवकडे बघत म्हणते की चिंटू काय रे हे, असं चिंटूकडे बघत बसते हां. आणि आता सगळेजण गप्पच बसतात की जे काय चाललंय ना हा तमाशा खरंच खूप मोठा करत असतो राजेश म्हणतो की अंजली अगं हा माझ्या नावाचा अरेस्ट वॉरंट काढायला गेला होता तुझा हा लाडका भाऊ म्हणून. आणि अर्णव इतकं सगळं चालू आहे तरी गप्पच असतो. राजेश म्हणतो की आपलं बाळ या जगात येण्याच्या अगोदरच ते अनाथ कसं होईल ना हे बघतोय हा अर्णव म्हणून. राजेश पुढं म्हणतो की मला एका खुनाचा आरोप करून मला खुनी ठरवायचं आहे अर्णवला, असं राजेश आता संतापाने बोलायला लागतं. आता मामांना तर हे अजिबात पटत नाही ना आजीनाही ऐकवतो वलरीलाही काही समजत नाही. आकाश तर अगदी चिकत येऊनच हे सगळं बघत असतो. अंजली मात्र रागाने आता अर्णवकडे बघते कारण तिच्या नवऱ्यावरती विश्वास असतो की जो अजिबात लायकीचा नाही आहे अशा नवऱ्यावरती. आता राजेश म्हणतो की हे घे अंजली हे घे पुरावे घे आणि बघतो, असं म्हणून राजेश आता पुन्हा मोबाईल अंजलीच्या हातात देतो आणि म्हणतो की हे दोघं जण काल पुण्याला जातो मित्राचा ॲक्सिडेंट झालाय असं सांगून गेले होते ना, पण या मोबाईलमधलं फुटेज हे पुण्यातलं नाही तर साताऱ्याजवळच्या शलाकाच्या गावातलं आहे म्हणून ते फुटेज जे आहे तर ते पुन्हा तो अंजलीला दाखवतो. आता अर्णव आणि ईश्वरी गप्पच असतात कारण जर का ते काही बोलले तर अंजलीच्या प्रेग्नेन्सीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो ना, म्हणून ते सगळं सहन करतात आणि गप्प बसतात. राजेश म्हणतो की नशिबाने माझा एक मित्र माझे काही कॉन्टॅक्ट आहेत तर तिथे सातारामध्ये म्हणून मला हे फुटेज मिळाला, तर नाही तर आपल्याला कधी कळलंच नसतं की आपल्या विरोधात किती मोठा कट केला या दोघांनी ते, असं राजेश म्हणतो. आणि अंजली मात्र रागाने अर्णवकडेच बघत असते. आता आजींना तर काही समजतच नाही पण फक्त त्यांना खात्री असते की हे असं काही अर्णव करू शकत नाही म्हणून. आता पुढे राजेश म्हणतो की बोल ना आता कर ना नेहमीसारखं खरं खोटं कर ना, आता का बोलती बंद झाली तुझी, बघ ना बघ तुम्हीच गेला होता आहात ना ह्या व्हिडिओमध्ये. तर आता लगेच अर्णव जोरजोरात ओरडायला लागतो शटाप म्हणून. राजेश म्हणतो हो मी गप्प बसणारच आहे कारण आता तू बोलणार आहे सगळंजण आता म्हणून मी गप्पच बसणार आहे असं राजेश म्हणतो. अर्णवला तर इतका संताप होत असतो पण काही त्याला बोलता येत नसतं, मजबुरी असते. आता राजेश म्हणतो सांग ना बोल ना या 2 व्हिडिओमधले हे दोघं जण तुम्हीच आहात ना, AI जनरेटर तर नाही आहे ना हा व्हिडिओ, बोल कळू दे ना सगळ्यांना हा सगळा काय प्रकार आहे ते सांग, असं राजेश मुद्दाम तावाताने म्हणून अर्णवला खरं तर तो उकसवत असतो. अर्णव बिचारा आपल्या अंजलीताईच्या तब्येतीसाठी म्हणून तो गप्प असतो म्हणून त्याला काही बोलता येत नसतं. तर राजेश म्हणतो की मला शिक्षा व्हावी असं तुला का वाटतंय, बोल ना सांग ना एकदाच म्हणून. राजेश म्हणतो अरे अर्णव बोल हा सगळा काय प्रकार आहे सांग ना बोल असं म्हणतो. आणि काय ते एकदाचं प्रकरण मिटव बाबा असं म्हणून राजेश आता जोरजोरात अर्णवला बोलायला लागतो. आजी पुढे आता रडायला लागतात आणि म्हणतात चिंटू अरे हे सगळं काय आहे. तर आता बघा आता अर्णव म्हणतो की ताई हा
हा माणूस इतकी वर्ष झालं फसवतोय तुला असा आता अर्णव बोलतो ना राजेशचे. तर डोळे मोठे सुतीत राजेशला वाटतं अरे हा आता खरं बोलतोय का काय अंजलीच्या जीवाची पर्वा न करता. आता अर्णव म्हणतो याचा खरा चेहरा काय आहे ना असं म्हणून तो आता ईश्वरीकडे बघतो आणि गप्प बसतो. कारण ईश्वरीने त्याला सांगितलेलं असतं की अजिबात अंजलीताईच्या डोळ्या जेवणामध्ये त्यांना त्रास होईल असं काही वागायचं नाही. आता मामासुद्धा ना जरा इशाराच करतात त्याच्यामुळे अर्णव गप्प बसतो. आता अंजलीला काही कळत नाही की अर्णव अचानक बोलता बोलता गप्प का झाला म्हणून. राजेश म्हणतो काय माझा कुठला चेहरा बोल बोल ना आज सगळेच आहे तिथे तर कळू दे सगळ्यांना. तुझ्या मनात अजून पण माझ्याबद्दल काही गैरसमज आहेत ना ते सगळे सांगून टाक कळू दे मला सुद्धा कळू दे असं असता राजेश म्हणल्यानंतर अर्णव पुन्हा गप्प बसतो. कारण त्याला ईश्वरीने सांगितलं आणि मामा सुद्धा इशारा करत असतात की नाही काही बोलू नकोस म्हणून अर्णव गप्प बसतो. आता अंजली बघा अंजली अर्णवकडे येते आणि म्हणते की चिंटू हे सांगतायत ते खरं आहे. तर अर्णव म्हणतो की ताई ताई तू माझं ऐकून घे प्लीज. अंजली म्हणते मग तू मला अगोदर सांग हे सगळं खरं आहे का हे जे सांगतायत ते खरं आहे का तू तिथेच गेला होतास का असं आता अंजली रडत रडत विचारायला लागते अर्णवला. तर अर्णव काहीच बोलत नाही. अंजली जोरात ओरडते अरे बोल आता असं म्हणल्यानंतर अंजलीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. आजी तर अक्षरशः खूप रडायला लागतात. मामा तर डोळे बंदच करून घेतात की हो हे खरं आहे म्हणल्यानंतर. आणि आता अर्णव पुढे म्हणतो की मित्राचा ॲक्सिडेंट झालेला नव्हता मी शलाका मर्डर केसमध्ये काही सापडते का तेच बघायला गेलो होतं. आता असं अर्णवने सांगितल्यानंतर अंजलीला आज खरंच खूपच वाईट वाटलेलं असतं. पुढे बोलायला लागतो आणि म्हणतो की आणि आमचा डाऊट कन्फर्म. राजेश लगेच त्याला अडवतो आणि म्हणतो एक मिनिट कसला डाऊट तुमचा कन्फर्म. अरे पोलीस सुद्धा तपास करतायत ना पण पोलिसांना नाही आला माझ्यावरती डाऊट. अरे माझी साधी चौकशी केली नाही त्यांना मी कोण आहे हे माहिती सुद्धा नाही आहे. मग हे दोघं जण कशाच्या बळावरती मला आरोपी ठरवत आहेत बोल ना. आता राजे इतक्या पटपट येतात अर्णवरती आरोप करत असतो. अंजलीला काही सुचत नसतं आणि अर्णव आणि ईश्वरी मामा हे जे आहेत ना तर ते मजबूर असतात आणि अंजलीच्या तब्येतीसाठी म्हणून. आता लगेच राजेश काय करतो अंजलीच्या पोटावरती हात ठेवून म्हणतो की अर्णव जे काय बोलतोय ना हे सगळं खोटं आहे आणि अंजली मला सांग मी आपल्या बाळावरती हात ठेवून तर खोटी तर शपथ नाही ना घेणार. तर आता अंजली म्हणते हो माझा विश्वास आहे ना तुमच्यावर. तर राजेश म्हणतो अगं पण या दोघांचा नाही आहे ना माझ्यावर विश्वास त्याचं काय करायचं. आणि पुढं म्हणतो की नाही एक मिनिट आज एक मिनिट थांबा आज सगळ्यांचे डाऊट ना मी दूर करतोच एक मिनिट असं म्हणून राजेश आता मोबाईल बाहेर काढतो आणि फोन लावतो त्याच्या मित्राला आणि म्हणतो की हॅलो प्रमोद एक मिनिट आणि अंजली म्हणतो अंजली हा माझा मित्र आहे प्रमोद हा साताऱ्यामध्ये वकिलीची प्रॅक्टिस करतो. आणि पुढे सांगतो की तो आता शलाकाच्या काकांच्या घरी आहे. प्रमोद हे बघ एक मिनिट जरा शलाकाच्या काकांना फोन देतोयस का एकदा. आता तो माणूस देतो म्हणजे शलाकाच्या काकांना फोन. आणि आता राजेश त्या शलाकाच्या काकांना सगळ्यांच्या समोर व्हिडिओ कॉल करून बोलायला लागतो. आणि बघा म्हणतो की नमस्कार मी ॲडव्होकेट राजेश भोसले बोलतोय नमस्कार असं लगेच नाटक करायला लागतो. आता तिकडून सुद्धा ते बोलतात की आता राजेश म्हणतो की मला सांगा काका काल अर्णव आणि ईश्वरी राजेश शिर्के तुमच्या घरी आले होते का. तर ते तिकडून म्हणतात की हो आले होते. अंजली लगी पटकन अर्णवकडेच बघायला लागते ना. आता राजेश पुढे म्हणतो की कशासाठी आले होते नाही म्हणजे त्यांचं काय म्हणणं होतं हे मला सांगू शकाल का. तर तो माणूस म्हणतो की त्यांनी तुमचा फोटो दाखवला आणि मला म्हणाले की हाच फोटो आहे अशी जबानी द्या. आता राजेश म्हणतो बघितलंस का अंजली बघितलंस हे बघ मी हे माणूस काय म्हणतायत ते. आता असं म्हणल्यानंतर अर्णव आणि ईश्वरीला तर काही कळतच नाही बोलदरी पण शॉकिंग होते. अरे हे सगळं जण आज चाललंय काय राजेश शिर्केंच्या घरामध्ये म्हणून. आता अजित तर म्हणतात चिंटू अरे हे काय म्हणून. आणि पुढे तो माणूस फोनवरती म्हणतो की याच्या बदल्यात ते मला 25 लाख रुपये द्यायला सुद्धा तयार झाले होते फक्त राजेशच्या विरोधात तुम्ही जबाब द्या असं ते म्हणत होते. अंजली तर आता अर्णवकडे बघतच राहते. अर्णवला कळत नाही अरे इतकं मोठा हा माणूस का खोटं बोलतोय म्हणून. कारण अर्णव तर असं काहीच बोललेला नसतो ना त्या माणसाला. आता बघा अर्णव त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतो आणि त्या माणसाला म्हणतो आर यू आउट ऑफ युअर माइंड काय बोलताय तुम्ही हे किती खोटं बोलताय असं अर्णव त्यांना म्हणायला लागतो. आणि म्हणतो खरं काय ते सांगा. तर तो माणूस फोनवर म्हणतो साहेब खोटं मी नाही साहेब खोटं तुम्ही बोलताय तुम्ही जे सांगितलं ते सांगतोय मी सगळ्यांना असं म्हणल्यानंतर आता कोणाचाही विश्वास बसतच नाही अर्णववरती. कारण राजेशने पुरावाच तसा एकदम ठोस दिलेला असतो ना. आता अर्णव म्हणतो की नाही खरं काय ते सांगा ताई मी नाही का असं केलं. आणि पुन्हा त्या माणसाच्या अंगावर ओरडतो खरं काय ते सांगा म्हणतो. माणूस म्हणत असतो साहेब मी खरंच सांगतोय म्हणून. आता अंजली तर लागते ना रडायला की काय खरं काय खोटं कोणालाच काहीच समजत नसतं म्हणून. आता बघा राजेश हिसकावून घेतो मोबाईल आणि म्हणतो की अर्णव अजून आता कुठल्या भाषेत आणि कसं सांगायला हवं रे त्यांनी तुला
तुला, बोल ना बोल. असा आता राजेश लागतो ना बोलायला. अर्णवला बिचारायला आज सिच्युएशन नसते म्हणून तो काही बोलू शकत नाही, तर याचा फायदा राजेशने घेतलेला असतो. आणि आपण इकडे पाहतोय तो जो पोलिसांचा कोट घालून उभा असतो ना, तर तो कोणी राजेचा मित्र नसतो, तर एक राजेचा भाडोत्री गुंड असतो. आणि आता आपल्याला दाखवला हे शलाका पाटीलच्या घरचं असेल, तर तिथे ना की शलाकाचे ती काकी आणि तिची जी छोटी मुलगी असते ना, तर त्यांच्या डोक्याला गन लावलेली असते आणि म्हणून शलाकाचे काका हे सगळं खोटं बोलत असतात, त्यांची मजबुरी असते म्हणून. आणि इकडे राजेशला आयता सबूत मिळालेला असतो, हे सगळा नाईलाज असतो म्हणून ते खोटं बोललेले असतात. आणि तो वकील, हा वकील कोणी नसतो, तर तो कोणी गुंड असतो. आणि आता तो गुंड त्यांच्या हातातून तो मोबाईल हिसकावून घेतो आणि तो व्हिडिओ कॉल बंद करतो. आणि आता आपण पाहतोय की इकडचा म्हणजे राजेश शिर्क्यांच्या घरचा सीन. आता बघा राजेश म्हणत असतो, अरे बोल ना आता, का शांत बसलाय, बोल. सात्विक पेशंटचं चेकबुक चोरून चोरलं मी होतं मी, असा हा आरोप तर तू केलाच होता माझ्यावरती. आणि अंजली तुला माहिती आहे का, जेव्हा आपल्या घरातून त्या सोन्याच्या पादुका चोरीला गेल्या होत्या ना, तेव्हा सुद्धा या दोघांचा माझ्यावरती संशय होता, हे माहिती आहे मला. आता अंजली अर्णव आणि ईश्वरीकडे बघायला लागते ना काय म्हणून. तिला हे सगळ्यांना एक एक गोष्टी शॉकिंग ज्या कळत असतात, ज्या की सगळ्या खोट्या असतात म्हणून. आता पुढे बघा, आता पुढे राजेश आणखीन काही लिस्टच वाचून दाखवतो जी खोटी नाटी असते ते. राजेश म्हणतो, आणि तेव्हा मी फक्त तुला काही बोललो नाही कारण तुला त्रास होऊ नये ना म्हणून ग अंजली. आणि म्हणतो की अंजली खूप सोपं असतं ग, खूप असतं ग गरिबीतून आलेल्या गरजवाई म्हणून राहणाऱ्या एखाद्या साध्या वकिलावरती संशय घेणं खरंच खूप सोपं असतं ग, असं राजेश म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो की अंजली तुला आठवत असेल ईश्वरीजींना जेव्हा बरं वाटत नव्हतं तेव्हा त्या खाली उतरत होत्या, तर मी चांगल्या मनाने आधार द्यायला त्यांना म्हणजे चांगल्या मनाने आधार द्यायला गेलो त्यांच्याकडे, तर अर्णव माझ्या कसं वागलं हे सगळं आठवतंय ना ग तुला, आठवतंय ना, असं तो अंजली म्हणायला लागतो. इतक्यातच हे सगळं वल्लरीला सुद्धा आठवलेलं असतं. वल्लरी ही हो म्हणते. आता हे सगळं अर्णवकडून चुकून झालेलं असतं. आता राजेश म्हणतो की एका क्षणात त्यांचा विनयभंग करत असल्याचा फील आला मला. ईश्वरीजी विनयभंग आणि मी, शक्य तर आहे का, सांग ना अंजली, शक्य आहे का हे सगळं, असं राजेश मुद्दाम आता अगदी आक्रसाळेपणा आणि तांडव करूनच बोलायला लागतो. राजेश म्हणतो, आणि मी तेव्हा काही बोललो नाही, गप्प बसलं, पण आता हे दोघेजण मला कोणी ठरवायला निघालेत अंजली, मला नाही सहन होतंय का अंजली हे सगळं, म्हणून ना फुल ऑन ड्रामा करत असतो हा राजेश. आता अंजली या दोघांकडे रागाने बघत असते. आता अंजली खूप मोठा पुढे निर्णय घेते. राकेश म्हणतो, अंजली मला सुद्धा आपल्या बाळाची काळजी आहे ना ग, उद्या आपल्या बाळाला खुन्याचा मुलगा म्हणून लोक हिनवतील ना, हे सगळं सहन झालं नाही ग मला, म्हणून शेवटी ग मी तोंड उघडलं अंजली. आणि म्हणतो की वाईट वाटतंय का अंजली, मला खरंच खूप वाईट वाटतंय. ज्या घरात आपण फक्त सगळ्यांच्या भल्याचा विचार करतो तिथे एक व्यक्ती आपल्याला खुनी ठरवायला निघतोय, हे सगळं नाही सहन होतंय ग, हे सगळं ना मला आता सहनशीलतेच्या पलीकडे चाललंय ग माझ्या, असा राजेश पुन्हा अंजलीला साबित करून देत असतो. आणि पुढे म्हणतो की अर्णव सांग ना रे बाबा, सांग ना तुला काय प्रॉब्लेम आहे, मी नकोय का तुला, मी या घरात काय या जगातच नकोय, बोल ना अर्णव तुझा नेमका काय प्रॉब्लेम आहे हे नेमकं ना सांगूनच टाक मला आता तर. आणि आता मात्र अंजलीच्या रागाचा पाराच चांगलाच चढलाय. राजेश म्हणतो की मी नको असेल ना तर सांगून टाक मला, आणि रोज असे नवीन अपमान करण्यापेक्षा ना एकदाचं संपून टाक मला आत्ताच, म्हणून तिचे हात काय धरतो आणि स्वतःच्या गळ्याला काय लावतो आणि लागतं धिंगाणा करायला, सगळेजण अडवायला लागतात, अरे थांब जावाई बापू हे काय करतायत म्हणून. आणि मुद्दामून अर्णवचे हात काय घेतो आणि स्वतःला मारायला काय लागतो, मुद्दामूनच ड्रामा करायला तयार करतो. आता मामा म्हणत असतात की जावाई बापू सोडा, आणि राजेश म्हणत असतं अरे मारून टाक ना मला, मारून टाक म्हणून. कसं बसच हे सगळेजण सोडवतात. आता राजेशला की आजींकडे जातो म्हणतो आजी नाही सहन होतोय आता मला हे सगळं, म्हणून की डोक्याला काय हात लावतो, नाटक काय करतो. अंजली म्हणते अर्णवकडे बघून छान गिफ्ट दिलंच रे तुम्हाला आज डोहाळे जेवणाचं, असं अंजली आता रडत लागते ना अर्णवला बोलायला. राजेश बघा राजेशला वाटतं ये आता आपण गेम जिंकलो, म्हणून राजेश आता अंजलीकडे बघायला लागतो. आता अंजली म्हणते की अगोदर चोरी, विनयभंग, फ्रॉड आणि आता खून, अरे इतके सगळे आरोप तू यांच्यावर करतोय. आता ईश्वरीला खरंच खूप वाईट वाटायला लागतं. अंजली म्हणते इतकी घाण आणि टोकाचे आरोप करतोय तू यांच्यावर. अर्णव म्हणतो की ताई हा माणूस इतक्या जोरात, अंजली जी आहे तर ती मुस्कळीत देते ना अर्णवच्या, आणि अर्णवला तर 2 मिनिटं काही सुचत नाही. आजी तर अक्षरशः खूप रडायला लागतात की हे सगळं त्यांना काय बघायला लागतंय म्हणून. आता अंजली खूप जोरात थोबाडीत देते अर्णवच्या. आपण पाहतोय की अंजलीने अर्णवच्या थोबाडीत दिल्यानंतर आजी रडतात. मामांना तर शॉक बसतो, वल्लरी सुद्धा तोंडाला हात लावून बसते. आकाशला तर काहीच कळत नाही. आणि अंजली अर्णवला म्हणते की मेली तुझी ताई आज तुझ्यासाठी म्हणून. आता असं म्हणल्यानंतर अर्णव लागतो रडायला, कारण राकेशने इतकं काही त्याच्या विरुद्ध आज पुरावेच दिलेले असतात. त्याच्यामुळे अंजलीला राकेशवर विश्वास ठेवण्याशिवाय पर्यायच नसतो दुसरा.
आणि तू रे माझा मित्वाचा आज हा इतका मोठा एपिसोड इथे संपलेला आहे. पुढे आपल्याला पुढच्या भागात उद्या बघायला मिळणार आहे. अंजली अर्णवला म्हणत असते की ज्या घरात माझ्या नवऱ्याला मान नाही आहे, सन्मान नाही आहे, त्या घरात मी ते राहणारच नाही म्हणून. आणि आता अंजली घर सोडून निघालेली असते. आता राकेशचा हात हातात घेते आणि दरवाजापर्यंत जाते. इतक्यातच अर्णव तिचा पदर पकडतो आणि म्हणतो की ताई तुला वाटते ना मी चुकीचं आहे, तर प्लीज ताई मला शिक्षा दे ग, मार मला हवं तर, पण प्लीज मला सोडून जाऊ नकोस ग. आई गेल्याच्या शॉकमधून कसा तरी सावरतोय ग मी आता. ताई गेल्याचं शॉक नाही मी सहन करू शकणार, असं आता अर्णव म्हणत असतो. आणि हे सगळं आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो आजचा भाग खरंच खूप मोठा होता आणि माझ्या सगळ्या या इतक्या मेहनतीसाठी, कारण खूप मोठे मोठे डायलॉग असतात ना, त्यासाठी प्लीज चॅनलला एकदा लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.